आता सर्व गुरा युनिटचं या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीच्या अनुषंगाने ते 2500-2600 असा भाव मानताय. तुम्हाला शेतकरी म्हणून काय वाटतं? आम्हाला काय त्यांनी तू ऊस तोडणी करताना डायरेक्ट छत्रपती जे भाव देतो ते भाव देतो म्हणलेले. तो भाव जर नाही दिला आम्हाला तर आम्ही ठेकेदाराचा ट्रॅक्टर घरी नेऊन लावणार. ऊस कधी गेला तुमचा? सुरुवातीलाच गेलेला आहे. कारखाना युकेला सुरुवातीला गेला आणि छत्रपती एवढा भाव देणार. छत्रपती एवढा भाव देऊन म्हणून किलर खट सांगितलेली. अंदाजे किती टन ऊस नेला असणार आता? इथून पुढे का कमी देतो म्हणलं ठीक आहे. लय जरी झालं कमी तर मला 50 रुपये डिफरन्स पडू शकतो. त्या हिशोबाने ऊस दिला तर आणखी आहे माझा ऊस. आता गळे कापायचे मग तेच ना. समजा नाही देणार इथून पुढे नाही देऊ शकत पण देणारच काय. मग देणारच तर त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. मग तुम्हाला काय करावं वाटतं? याला तर तुमची भूमिका काय पुढची आहे? 2750 मला पैसे द्यायला पाहिजे त्यांनी. घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुमची भूमिका स्पष्ट आहे म्हणायचं की गेल्या वर्षी त्यांनी यांच्या बरोबर दिला त्या भूमिकेला धरून ते धरलं आणि तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ऊस दिला. पण आता ते नाही म्हणते. आता तुमची भूमिका आहे की त्याच्या बरोबरीने पैसे द्यायलाच पाहिजे. ते मलाच नाही सगळ्याला द्यायला पाहिजे ते.